आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आणि एवढ्या वेळ मी जे बोलते त्याच्यावरती तुमचा विश्वास बसलाय का? जे आता सांगितल्यावरती तुम्हाला कळेल. मी पुन्हा पुन्हा तुम्हाला तेच सांगते की सायली चांगली मुलगी नाहीये. तिच्यामुळे तुमच्या जीवावर बेतू शकतं म्हणून हे सगळं केलंय मी. असं होऊच शकत नाही सुंदरी, असं नाही होऊ शकत. अगं तू तशी मुलगी नाहीयेस जो असं कायदा हातात घेईल. मला माहिती आहे याच्या पाठी काहीतरी दुसरं कारण आहे आणि जे तू लपवतेस. खरं काय तेच समजून घ्यायचंय सुंदरी. हे बघ, थोड्या वेळात तुला कोर्टात घेऊन जावं लागणार आहे मला. तुलाही माहितीये मी जर तुला एकदा कोर्टात घेऊन गेलो तर मी काहीही करू शकणार नाहीये. प्लीज जे काही खरं आहे ते तू मला सांग. मी आता जे काही बोलले तेच खरं, त्या व्यतिरिक्त दुसरं कुठलंच कारण नाहीये. सुंदरी का वागतेस ग तू अशी? ओके चल मान्य आहे मला, तू सांगतेस त्यावरती विश्वास ठेवतो. अगं पण तू त्या सायलीला कसं मारलेस? काय अवस्था केलीस तू तिची? तू का मारलास मग तिला? मी नाही मारलं तिला. अहो मी तिला कसल्याच प्रकारे टॉर्चर केले. तुम्हाला वाटतं मी टॉर्चर करेन? हो धनंजय, तिने स्वतःला बडवून घेतलंय. सुंदरी का करेल ती असं? का करेल? ते तुम्ही तिलाच विचार, मला विचारण्यापेक्षा. सुंदरी कम ऑन यार. ओके ऍटलीस्ट तू एवढं तरी मान्य करतेस ना की तू तिला किडनॅप केलं होतंस? हे सगळं मी फक्त तिची चौकशी करायला केलं होतं. कोणत्या हक्काने? हा सुंदरी, तुला तो आता हक्क नाहीये. जे काही कारण सांगतेस ना, तो हे कोणालाही पटण्यासारखं नाहीये आणि मला तर अजिबात नाही. कारण मी तिचा चांगुलपणा जवळून बघितलंय. हो सुंदरी, तू किती काहीही बोलली ना, ती किती चांगली आहे ना मला चांगलंच माहिती आता ते. अगं ती होती ना म्हणून साधना आई आणि आरोह सेफ आहे. उलट तुला माहितीये तुझ्या अशा वागण्यामुळे घरच्यांना किती त्रास होतोय. अगं बाहेर मीडियामध्ये काहीही बोललं जातंय. तू सायलीला मुद्दामून त्रास देतेस कारण तुझं माझ्यावर अजूनही प्रेम आहे आणि ती आता माझ्या आयुष्यात येते ना, म्हणून तू तिला जबरदस्ती किडनॅप केलंयस, म्हणून तू तिला मारहाण केलीये असं बोललं जातंय बाहेर. आणि एवढंच नाही, मगाशी रिपोर्टर्सने तुझ्या आईला घेरलं होतं. त्यांना नाही ते प्रश्न विचारतायत. अगं रडून रडून हाल झालेत त्यांचे. आणि तोच व्हिडिओ सगळ्या मीडियावरती व्हायरल होतोय. काय? हो सुंदर, एवढं सगळं होऊन सुद्धा तू खरं बोलत नाहीयेस. जे आहे ते मला सांगत नाहीयेस. तू जे मला कारण सांगतेस आणि बाहेर जे लोक बोलतायत ना, ते दोन्हीही खोटं आहे. मला चांगलं माहितीये. तू काहीतरी माझ्यापासून लपवतेस. सुंदरी प्लीज, मी तुला रिक्वेस्ट करतोय, मला सांग. तुझी अशी अवस्था मला नाही बघवत आहे. मी तुमची गुन्हेगार आहे धनंजय, आणि तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. मी परस्पर स्वतः निर्णय घेतला आणि या गोष्टी केल्या, ही माझी चूक होती. त्यामुळे तुम्ही माझा सुंदरी म्हणून विचार करू नका. तुम्ही तुमची ड्युटी करा. मला माझ्या गुन्ह्याची शिक्षा मिळू द्या. हवालदार, सुंदरी, नियमाप्रमाणे मला तुझं आता स्टेटमेंट रेकॉर्ड करावं लागणार आहे. जर का एकदा तुझ्या स्टेटमेंट वरती सही केली तर ब्रह्मदेव पण त्याला बदलू शकणार नाही. हे तुला चांगलंच माहिती आहे. सुंदरी, हा लास्ट चान्स आहे. जे काही खरं आहे ते तू मला सांग. याच्यावर मी माझी सही केली. तुम्हाला वाटेल ते स्टेटमेंट तुम्ही याच्यावर लिहू शकता.
आजी, तुला माहितीये का आई कुठे? काय झालं? का रडतेस तू? आणि आई कुठे? मी तिला सकाळपासून हाका मारते, ती माझ्याकडे येतच नाहीये. बाबा, तूच सांग आता, आजी का रडते रे? साऊ, जसं आई नाहीये म्हणून तुला त्रास होतोय ना, तसं आजीलाही होतो. तर मला सांग, जर तू घराच्या बाहेर खूप वेळ राहिलीस तर आई काय करेल? आई घाबरेल आणि रडेल. आई घाबरेल ना? तसंच सुंदरी आई नाहीये म्हणून आजी सुद्धा घाबरली म्हणून रडते. पण तू काळजी करू नको. एकदा सुंदरी आई आली ना की आपण तिला खूप ओरडूया, सगळं ओरडूया, म्हणजे ती परत असं कधीच करणार. नको नको, आपण नको ओरडूया तिला. बिचारी खूप दमते आणि मी तिला त्रास देते ना खूप. ए बाबा, मी त्रास देते म्हणून तर नसेल ना गेली ती. नाही बाळा, असं कधीच नाही होणार. तुझा त्रास तुझ्या आईला कधीच नाही होणार. उलट ना बाबा, आई आली ना की आपण तिच्यासाठी काहीतरी स्पेशल बनवूया, म्हणजे ती आपल्याला न सांगता कुठेच नाही जाणार. थांबा, मी आजीला समजवते. आजी बघ, मी रडते का? नाही ना, मग तू नको ना रडूस आता. शहाणी आहे तुझी मुलगी आणि तिची मुलगी सुद्धा शहाणी आहे. हो ग बाई हो, माझी मुलगी शहाणी आहे आणि माझ्या मुलीची मुलगी लई शहाणी आहे. माझी सा, आता रडू नकोस. आजी, आता तुझी मुलगी आली ना की तू तिला ओरड, हा, पण जास्त नको ओरडू, थोडंच ओरड. आणि मी तिला तुझ्या